आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेशोत्सवाला देखील भक्तांमध्ये उत्साह दिसून येत आहे। डोंबिवली पश्चिमेकडील जय हिंद कॉलनी परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे नवतरुण मित्रमंडळाच्या वतीनं माघी गणेशोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय। मंडळाचा यंदाचा 16वा वर्ष असून सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीनं माघी गणेश जयंती साजरी केली जाते। सोमवारी मंडळातर्फे सत्यनारायणाची महापूजा तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी एकच गर्दी केली होती। सुमारे 4 ते 5 हजार गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्याची माहिती नवतरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष व शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांनी दिली आहे। तसेच 5 दिवस चालणाऱ्या या उत्सवात नवतरुण मित्र मंडळातर्फे अन्नदान, पुस्तक वाटप व गरजू विद्यार्थ्यांची फी भरणे यांसारखे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना आधार देण्याचंही काम केलं जातंय। नवतरुण मित्र मंडळातर्फे गेले 16 वर्ष या मंडळाचे 16 वर्ष आहे। गेली 16 वर्ष या मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात। यावर्षी सुद्धा 5 वर्षाचा मागे गणेशोत्सव असून यावर्षी आज 3रा दिवस असून भंडाराचं महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। सत्यनारायण निमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। कमीत कमी 4 ते 5 हजार भक्त आज या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात। मंडळातर्फे विशेष कार्यक्रम राबवले जातात। अन्नदान करणं, वह्या पुस्तकं वाटणं, गरजू विद्यार्थ्यांची फी भरणं असे विविध कार्यक्रम या मंडळाच्या माध्यमातून केले जातात। आज मागे गणेशोत्सवाचा 3रा दिवस आहे। आज या मागे गणेशोत्सवाच्या उत्सवानिमित्त मी गणरायाला इतकंच सांगेन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे जे खासदार आहेत आपल्या महाराष्ट्राचे, डोंबिवली कल्याणचे लाडके खासदार आहेत, त्यांचा उद्या वाढदिवस आहे। मी गणरायाला इतकंच सांगेन की त्यांना प्रचंड आरोग्य लाभू दे आणि महाराष्ट्राची उत्तमोत्ती प्रगती होऊ दे त्यांच्या हातून आणि चांगलं कार्य नेहमीच त्यांच्यातून घडत असतं, अजून चांगलं कार्य घडू दे हेच मी महाराष्ट्रातर्फे आज या गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।